75 हार्ड चॅलेंज डे नंबर 4. आज जो आपला वर्कआउट आहे तो चेस्ट आणि ट्रायसेप्स आहे. त्यानंतर आपण क्रिएटिन आज आणलं नाहीये. क्रिएटिन घेतल्यानंतर ब्रेकफास्ट केल्यानंतर लंच घेऊन आपण जाणार आहोत PTR म्हणजे परतूर. चला स्टार्ट करूया. वर्कआउट फुल फोकसमध्ये फुल इंटेन्सिटीमध्ये झालेलं आहे. त्यानंतर आफ्टर वर्कआउट जे मी क्रिएटिन घेतो ते मी आज विसरलोय. त्यामुळे क्रिएटिन घरी गेल्या गेल्या फर्स्ट काम तेच आहे की क्रिएटिन घेणार आहे. चला जाऊया. तर आजचं जे माझं काम होतं ते मार्केटिंगचं होतं. मार्केटिंगला मी गेलो होतो परतूरमध्ये. परतूरचे सगळे काउंटर करून मला ही गोष्ट लक्षात आली की परतूरमध्ये जालन्यापेक्षा खूप जास्त ऊन आहे. जालन्याचं जे टेम्परेचर राहतं ते 45 राहतं आणि परतूरमध्ये जे टेम्परेचर होतं ते 47 पर्यंत होतं. परतूरचं मार्केट कम्प्लीट झाल्यानंतर मी फर्स्ट काम हे केलं की मी जेवायला बसून गेलो, कारण भूक खूप भयंकरवाली लागली होती. त्यानंतर परतूरपासून 13 किलोमीटर असणारं मी आलो वाटूरला. वाटूरचेही सगळे काउंटर केले. त्यानंतर मी आलो डायरेक्टली घरी. घरी आल्यानंतर मी पहिले फ्रेश झालो, कोल्ड शॉवर घेतलं. पाणी थोडंसं हीट होतं बट स्टील कसं तरी मॅनेज केलं आणि गरम पाण्याने आंघोळ केली. त्यानंतर मी फर्स्ट काम हे केलं की पहिले डाएट घेतली, जे की मला भगवद्गीता वाचायची होती बट आई म्हटली की पहिले खाऊन घे, नंतर तू खूप उशिराने खातो. मग जेवण पण सोबत होतं त्यामुळे जेवणही करता येत नाही. त्यानंतर मी भगवद्गीता वाचली आणि आज भगवद्गीता वाचून खूप सही वाटलं. डे 4 इज गुड. ऑल टास्क आर कम्प्लीट. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगायची ही आहे की भगवद्गीतेमध्ये जे आज जे मी ऐकलं ते थोडंसं विचित्र होतं. कारण धृतराष्ट्र जो होता, दुर्योधनचे जे पॅरेंट्स होते, धृतराष्ट्र ज्याचं नाव होतं, त्याला हे अगोदरच कळलं की आपला मुलगा हा हारणार आहे. कारण अर्जुन जो आहे त्याच्या मागे कृष्ण भगवंत आहे. तर हे त्याला अगोदर कळलं, तरी तो म्हटलं की मी माझं कर्तव्य निभवेल, माझ्या मुलाला मी प्रोत्साहन देईल, असं तो बोलला. तर कारण त्याचा जो रोल आहे तो प्ले करण आणि याला कृष्ण भगवंताची सहमती होती की कर. तर हे थोडंसं विचित्र वाटलं बट भगवद्गीतेमध्ये हे पण योग्य आहे की आपण आपला रोल प्ले केला पाहिजे. आपला सपोज मुलगा असेल किंवा कोणी असेल त्याला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. तेच दुर्योधनच्या पॅरेंट्स म्हणजे धृतराष्ट्रांनी केलंय. तर एवढंच होतं आणि डे 4 इथंच कम्प्लीट झाला. आजचे सगळे टास्क कम्प्लीट झाले. तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असतील, नसेल ही आवडत, सपोर्ट करत राहा. कारण 75 हार्ड कम्प्लीट करायचं आहे, हाऊ एनी कंडिशन. फिट रहो, हिट रहो.